गावदेवी बहिरनाथ आणि बेलवली वारदोली टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आकाश सोरगेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. राजेश गायकर, रोहित पाठे जो व्हॅल्युएबल प्लेयर असेल या टीम मधला, त्यानंतर रोहित पाटील, कल्पेश भोईर, हर्षद पाटील, मित्तल भस्कर, साहिल पाटील, आर्यन पाटील, विशाल गाताडे, रुपेश गायकर, दीप पाटील, सोहम पवार आणि जयंत पाटील ही टीम लिस्ट आहे. इम्पॅक्ट प्लेयर असेल तो मित्तल मस्कर हा इम्पॅक्ट प्लेयर आहे आणि पिंगारवाडीचा इम्पॅक्ट प्लेयर असेल तो सागर गिवले. चला मॅच चालू करा. आज या स्पर्धेचा 5वा दिवस 40गाव प्रीमियर लीग 2024-25 भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नारपोलीच्या मैदानावर. सकाळ सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडे घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा आजचा दिवस यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण श्री गणाऱ्याला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जाऊया मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सलामीची जोडी बेलवली वारदोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आकाश चोरगे आणि राकेश गायकर. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तेज तर्रार सचिन लहाने IIC जर्मन भिंगारवाडी टीम कडून पहिलं षटक टाकेल. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिला बॉल आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ. पहिलाच बॉल सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेनं जाणारा निर्धाव चेंडू. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं मात्र मिळणार आहेत. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. 2 फिल्डर फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत आकाश सोरगे आणि राजेश गायकर साठी. सचिन लहाने नेहमीच व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा सुद्धा सातत्यानं तो खेळत असतो. शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र मिडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, झेल सोडलाय. दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणताना आकाश सोरगे स्वस्तामध्ये बाद होता होता वाचलाय. भोपळाही फोडू दिला नसता सचिन लहाने नाराज असेल आणि का होऊ नये. एवढी मोठी विकेट शून्यावर मिळाली असती. आणि हे दडपण मात्र गोलंदाजावर, संघ सहकाऱ्यांवर, कारण तिकडे झेल सोडलाय. अगदी साधा सहज सोपा झेल भूमीला दान होत असताना इकडे मात्र बाल बाल बचावलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल गावदेवी बहिरीनाथ 11 बेलोली वारदोली टीमच्या मॅनेजमेंटनं. आता हे जीवनदान किती जिव्हारी लागणार आहे येणारा काळ ठरवणार आहे. परंतु सचिन लहानेच आपण कौतुक करूया. सर्कल रिस्ट्रिक्शन पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात केली आणि काय दर्जेदार सुरुवात होत असताना लेफ्ट हँडेड बॅट राजेश गेले कित्येक वर्ष सातत्यानं बेलवली टीम साठी मात्र अनेक स्पर्धांमध्ये योगदान देणार 40+ आहेत. परंतु आजही तसाच खेळ, अगदी तरुण वयामध्ये जसा खेळ होता तोच खेळ. लानेचा हा बॉल स्ट्राइक ड्राइव्ह फटका अगदी डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. दोनही फलंदाज आपापले स्ट्राइक रोटेट करत असताना धावफलकावर दुसरी धाव नोंदवली जाते. चांगली सुरुवात गोलंदाज सचिन लहाने कडून. भिंगारवाडी एक्सप्रेस जागृती स्पोर्ट्सचा खेळाडू व्यावसायिक संघामधून सातत्यानं मात्र दौरे करत असतो. बऱ्याच वेळेला जिल्ह्याच्या बाहेर, राज्याच्या बाहेर सुद्धा अनेक स्पर्धा सचिन लहाने आजतागायत खेळलाय आणि त्याचमुळे हा की प्लेयर आहे. या टीमला लीड करतोय, कॅप्टन आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आकाश सोरगे साठी. शॉट ऑफ लेंथ दाखवून टप्प्याचा बॉल आणि बॉलला पाठवलाय पुलचा सक्सेसफुल फटका. मिड विकेटच्या वरतून आलाय षटकार.
जेल सोडल्यानंतर होणाऱ्या परिणामांना आता मात्र सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल IIC जर्मन भिंगारवाडी संघाला। षटकार आलाय आकाशच्या बाट मधून, इकडे टॉप एज लागले, संधी पुन्हा एकदा आहे, कव्हर्सला झेल टिपलाय आणि जास्त धोका होणार नाही आकाश सोरगेचा याची काळजी सचिन लहानेनं घेतलाय। सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि पहिला धक्का इकडे मात्र बसलाय गावदेवी बहिरीनाथ आणि बालवली वारदोली टीमला कॅप्टन डिपार्ट आकाश सोरगेच्या स्वरूपामध्ये। कॅप्टन बाद झालाय, टीमचं नेतृत्व बाहेर काढलं जातंय कॅप्टन कडूनच। कॅप्टन मधली ही लढाई अखेर भिंगारवाडी संघाच्या कॅप्टनने जिंकले। पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नव्हती, अन्यथा एक षटकार वाचू शकला असता, परंतु लगेचच त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते सचिन लाने या गोलंदाजांना। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटील। यावेळेस पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर निघून राहिला, थोडासा खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना सचिन लहानेचं पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बहिरीनाथ 11 बेलोली वारदोली टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा। बेलोली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सतीजी पाटील, त्याचप्रमाणे उपसरपंच अनंताजी पवार, त्याचप्रमाणे उपसरपंच बेलोली ग्रामपंचायतीचे हेमंतजी तांडेल असतील, भिंगारवाडीचे माजी उपसरपंच, फ्रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेशजी लाने असतील, सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे 40गाव प्रीमियर लीग मध्ये। दोनही पाहायला गेलं तर संपूर्ण बेलोलीच्या टीम मॅनेजमेंट मध्ये आहेत, सतीजी पाटील, अनंत पवार, हेमंतजी तांडेल, दुसऱ्या बाजूला भिंगारवाडी संघामधून योगेश लाने तुम्हाला खेळताना सुद्धा दिसतील। दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय साहिल लहाने। मोठी रक्कम मोजली होती साहिल लहानेला सुद्धा आपल्या भिंगारवाडी संघामध्ये खेळण्यासाठी टीम मॅनेजमेंटने। पाहूया पॉवर प्लेचं दुसरं षटक तो करेल, पहिलं षटक उत्तम राहिलंय कारण आकाश सोरगे सारखा विस्फोटक फलंदाज मात्र बाद झालाय। दुसऱ्या षटकाची जबाबदारी चला स्पीडअप करत राहा आपण। लेफ्ट हँडेड बॅटर राजेश ऑन स्ट्राइक नाव, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, बॉल मिडॉनच्या दिशेमध्ये सरकलाय, वाडिश लॉंगॉनचा फिल्डर येऊन बॉल उचलते तोपर्यंत मात्र 1 रन, सिंगल रन, एकेरी धाबेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर होताना दिसेल। स्कोर कार्डवर 9 रन्स ऑन अबाउट। आर्यन पाटील आहे दुसऱ्या साथीला, चांगली साथ द्यावी लागेल या खेळाडूला कारण कॅप्टन लवकर बाद झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये धावा सुद्धा आल्या पाहिजेत आणि त्याचबरोबरीने सध्याच्या घडीला विकेटवर राहणं सुद्धा फार गरजेचं आहे ते बेलोली वारदोली संघाच्या दृष्टिकोनातून। गोलंदाज साहिल लाने, राईट आर्म ओव्हर द स्टंप्स टू नेक्स्ट बॉल, शॉट ऑफ लेंथ होता, इकडे मात्र पुलचा फटका थोडासा मिसकूट झालाय, शॉट मिड विकेटला पडलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय, वेगानं बॉलवर येतोय त्यामुळे एकच धाव मिळेल, सिंगल रन, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 1-1 धाव, स्कोर मूव्स टू 10 नाव। दुहेरी आकड्यामध्ये धाव संख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती बहिरीनाथ 11 बेलोली वारदोली या संघाची। 5वा दिवस आज या स्पर्धेचा, वेळेमध्ये स्पर्धा समाप्त होते, या स्पर्धेचं यश आहे। यावेळेस सडपा बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद, सलामीवीरांना दाखवलाय तंबूचा रस्ता। आकाश सोरगेच्या पाठोपाठ राजेश गायकर सुद्धा मैदानाची साथ सोडत असताना फक्त 2 धावा काढल्या, कॅप्टन सचिनने टिपलाय झेल आणि संपलाय राजेशचा खेळ।
इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये रोहित पाठे मोहोगावचा खेळाडू आहे. सर्वाधिक बोली लावून च्या खेळाडूला मात्र बेलोली वारदोली टीम मॅनेजमेंटने आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलंय. रोहित पाठेवर आता मात्र मोठी कमान असेल कारण कॅप्टन बाद झालाय, सलामीवीर दोनही बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र इकडे लढावं लागेल तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांना. गोलंदाज सय्यार. साहिलचा हा बॉल उसळणारा चेंडू होता. पहा थोडासा डिफेन्स करण्यास भाग पाडलं होतं, बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये लागून विकेटवरच राहिला. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच करतेश्वर क्रिकेट संघ मोठे विंगर आणि चेतन पाटील स्मृती रुद्रांश 11 अष्टे, धर्मेंद्र घोगरे आणि प्रेम गायकवाड दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टी शर्ट साठी या आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजे टॉस साठी. चांगला बॉल यावेळेस मात्र खोलात पडला होता. थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला, परंतु या प्रयत्नांना मात्र अपयश येत असताना दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. सगळ्यात सर्वाधिक बोली लावून त्या खेळाडूला मात्र समाविष्ट करण्यात आलंय. तब्बल 16,000 पॉइंट्स देऊन खरं तर खेळाडू इन झाला या टीम कडून आणि त्याचमुळे का संघामध्ये घेण्यात आलंय हे दाखवून द्यावं लागेल. टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय आणि इकडे मात्र व्हॅल्युएबल प्लेयर 0 या धावसंख्येवर भोपळाही फोडू दिला नाहीये. 16,000 खर्च करून मात्र या खेळाडूला संघामध्ये घेतलं होतं आणि कोणतंही योगदान नाहीये. तिसरा धक्का बैरीनाथ 11 बेलोली वारदोली टीमला. सकाळच्या सत्राचा मात्र चांगलाच लाभ उठवलाय IIC 11 चर्मान भिंगारवाडी या संघाने. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पॉवर प्लेच्या फक्त 10 धावा येताना त्याच्यामध्ये एक षटकाराचा खेळ होता. 3 फलंदाज बाद झाले. टॉप ऑर्डर कोसळले या संघाची. आकाश सोरगे, राजेश गायकर, रोहित पाठे तीनही तगडे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. खराब सुरुवात यावेळेस पाहायला मिळते ती बेलोली वारदोली संघाची. लढावं लागेल 3 ओव्हर्स मध्ये लढावं लागेल. अजूनही पाहायला गेलं तर चांगले फलंदाज या स्क्वॉड मध्ये आहेत. आता 2 ओव्हर्स मध्ये जे काही झालंय ते विसरून आता मात्र नव्यानं कार्य करावं लागेल. गोलंदाज सय्यार. सचिन आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल. इकडे मात्र पहिला चेंडू निर्धाव. हे चॅलेंजिंग असेल आता मात्र दोन्ही फलंदाजांसाठी. एका बाजूला आर्यन पाटील आहे, दुसऱ्या बाजूला विशाल गाताडे आहे आणि या 2 फलंदाजांवर थोडंसं प्रेशर जरूर असेल कारण समोर एकतर सचिन लहानेचं षटक आहे, कर्णधाराचं षटक आहे. अगोदरच 2 ओव्हर्स मध्ये आपल्या प्रमुख फलंदाजांना काहीही केलेलं नाहीये. 10 या धावसंख्येवर 3 धक्के बसलेत आणि अशा परिस्थितीमधून मात्र मार्ग काढायचा या संघाला प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू सुद्धा निघून गेलाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल कनेक्टच होताना दिसत नाहीये. एक तर यष्टीरक्षण सुद्धा अगदी यष्ट्यांना चिटकून उभा आहे त्यामुळं फुटवर्क करणं सुद्धा जड जातोय फलंदाजांना आणि त्याचमुळे इकडे पाहायला गेलं तर त्याचा लाभ उठवत असताना गोलंदाज सचिन लहाने. करंट रन रेट आपण पाहिला तर 4.29, 5 पेक्षा कमी धावा या सध्याच्या घडीला. प्रत्येक षटकामध्ये इकडे लॉफ्ट केले बॉलला लॉंग ऑन कडे आणि बॉल चाललाय तो सरळ सीमा रेषा पार. थोडासा आत्मविश्वास वाढवणारा बेलोली वारदोलीसाठी नवसंजीवनी देणारा
हा षटकार आर्यन पाटीलच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. कमाल ऑफ ड्राईव्ह होता, परंतु तो झेलला गेलाय जीवन कडून आणि थोडी शक्ती कमी पडली असंच म्हणावं लागेल. परंतु एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी फलंदाजाला बाद करून देणारा ठरला. चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला तो जीवन कडून आणि चौथा धक्का लागलाय गावदेवी बहिरीनाथ 11 बेलवली अँड वारदोली टीमला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 4 फलंदाज गमावले आतापर्यंत. 16 या धावसंख्येवर सचिन लहाने ही दुसरी सफलता अर्जित करत असताना पहिल्यांदा आकाश सोरगेला बाद केलं षटकार मारल्यानंतर. त्यानंतर षटकार मारल्यानंतर आर्यन पाटीलला बाद केलं. नवीन फलंदाज दीप पाटील आल्या पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एका पाठोपाठ एक. आता मात्र रांग लागले बेलवली वारदोली संघाची. तू चल मैं आया लागला आणखीन एक मोठा धक्का. आल्या पावली माघारी परतावं लागेल. निम्मा संघ गारज झालाय. अर्धी सेना बेलवली वारदोलीची मात्र पॅव्हेलियन कडे रवाना. पाच फलंदाज बाद झालेत. अर्धी सेना वापस फिरले रणांगणामधून. लढावं लागेल आता मात्र अर्ध्याना. विशाल गाताडे साहिल पाटील ही जोडी आता मात्र बेलवली वारदोली संघाकडून. सचिन लहानेला तिसरी सफलता मिळाले. आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करत असताना आता मात्र ऑन हॅट्रिक बॉलर कॅप्टन. हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर कॅप्टन सचिन लहाने. लोवर फुल टॉस बॉल, इकडे मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. सिंगल सहज रीतीने त्या ठिकाणी मिळेल. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बेलवली वारदोली संघ थोडासा चिंताजनक स्थितीमध्ये. 5 गडी बाद 17 धाबा. नेक्स्ट मॅच असेल. बी रेडी, आपापले स्कॉट रेडी करा. प्रेम गायकवाड आणि धर्मेंद्र घोगरे, कारण बऱ्याच वेळेला एखादा खेळाडू आला नाही तर त्याची वाट पाहत बसावी लागते. कर्तेश्वर क्रिकेट क्लब मोठे भिंगार आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे. आपण टी शर्ट साठी या. आणि पहिला इनिंग या 2 ओव्हर्स नंतर नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत, याची दक्षता घ्या आपण. शिस्त मेंटेन ठेवले या स्पर्धेमध्ये. गत वर्षी आपण पाहिलं ही स्पर्धा सांगड्याच्या मैदानावर खेळवण्यात आली होती. त्याही स्पर्धेमध्ये 3:30-4 वाजेपर्यंत खरं तर सामने संपत होते.
बऱ्याच वेळेला मग अंधुक प्रकाशामध्ये अनेक स्पर्धा आपण खेळवत असतो, 6:15 वाजले तरी शेवटला, परंतु अगदी 5-5 ओव्हरचे नीट नेटके सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि सकाळी तुम्ही लवकर आलात तर लवकर संध्याकाळी प्रॅक्टिससाठी सुद्धा घरी लवकर जाता येतं. डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला खेळता येतं, कारण बऱ्याचशा टुर्नामेंट सध्याच्या घडीला सुरू आहेत आपल्या पनवेल उरण तालुक्यामध्ये. नाईट स्पर्धा सुद्धा अगदी वेळेमध्ये आपल्याला पोहोचता येतं. आणि आता मात्र 1 जानेवारीपासून आपल्याकडे सगळीकडेच फक्त 8चा लॉट्स असेल, म्हणजे 10 संघांचा हा प्रकारच आता मात्र बंद होणार आहे. एक सगळ्यात मोठी गोष्ट आणि ज्याचा फायदा मात्र सगळ्याच संघांना होणार आहे. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे आपण त्यासाठी अभिनंदन करूया. थोडंसं उशिरानं का होईना, परंतु हा निर्णय मात्र घेतला आणि कुठेतरी एंट्री फीवर सुद्धा चाप बसणार आहे. अवास्तव एंट्री फीज घेणाऱ्या आयोजकांवर सुद्धा थोडासा चाप बसेल. तर प्रमोद खंडागळे आणि आकाश पाटील यांच्याकडून सचिन लहाने त्यासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये आता मात्र बहिरीना तिल्लवन बैलवली वारदोली हा संघ कुठपर्यंत मजल मारतो हे पाहावं लागेल. सचिन लहानेची षटकं संपलेत, पॉवर प्ले संपलाय, आता मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकांना सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये दडपण आहे. दोनही नौके फलंदाज खेळपट्टीवर आहेत, विशाल गाताडे आणि साहिल पाटील. साहिल पाटील 1 धाव काढून उभा आहे, दुसऱ्या बाजूला विशाल गाताडे अजूनही अकाउंट ओपन करायचं आहे. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आकाश भोईर. इकडे पहा, हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निघून गेला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली चेंडूमध्ये, हे फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही शॉर्ट रनअप जेव्हा गोलंदाज घेतो तेव्हा एकतर चांगला ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, सर्रासपणे स्पिन तरी त्याचा मारा पाहायला मिळतो आणि तेच पाहायला मिळालं. इकडे मात्र ओ फटका फसलाय, टॉपेज जिकडे मात्र कबसला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जेल टिपलाय, आणखीन एक धक्का बैलोली वारदोली टीमला 17-6. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असताना अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. लाईन आपण पाहिली ना आकाशची, तर आउटसाइड टॉप स्टंप पाठीमागचा चेंडू सुद्धा तेच घडलं होतं. फलंदाज बाद झाला होता. एवढा बाहेरचा बॉल ऑन साइडला कसं काय खेळू शकतात, आणि त्याचमुळे मात्र बऱ्याच वेळेला झेल उडण्याची शक्यता जास्त असते. तेच घडलंय साहिलच्या बाबतीमध्ये. इकडे सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाहीये, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी. कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल, रन्सच येताना दिसत नाहीत सकाळच्या सत्रामध्ये. बेलवली वारदोली चांगला संघ, आणि आज मात्र काय झालंय, पहिल्याच मॅच मध्ये अक्षरशः इकडे मात्र गटांगळ्या खाताना दिसलाय. सुपर बॉलिंग. आकाशचा हा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय, क्लीन बोल्ड बाद केलाय, त्रिफळा उडवलाय, आणखीन एक धक्का लागलाय. बहिरीना दिल्लेबन बेलोली वारदोली या टीमला 17 या धावसंख्येवर 17चा खतरा अजूनही सुरू आहे. आणखीन एक फलंदाज 17 बाद, 7वा धक्का.
नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आलाय. ओव्हर शॉट बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. मच नीडेड गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र बेलवली वारदोली टीम साठी येत असताना हा आलाय दमदार षटकार. थँक्यू डीजे. चला टीम मॅनेजमेंट आपलं मी लक्ष वेधतोय कारण 12th मॅनला नावं माहिती नाहीयेत. मागच्याही खेळाडू जो बाद झाला त्याचंही नाव XYZ आम्ही लिहिलंय ऑन स्क्रीन. आताही फलंदाज झालाय त्याचंही नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. ते सगळ्या टीम मॅनेजमेंटला माझी रिक्वेस्ट आहे कारण हे फार गरजेचं आहे कारण आपला खेळ आपापली गावं पाहतात. 40 गावच नव्हे तालुका पाहतोय आणि कुठेतरी कोण आलाय हे कळणं सुद्धा फार गरजेचं आहे. का 12th मॅनला माहीत नसतील तर मग बाकीच्यांना कशी माहीत असतील. तर षटकार कोणी मारलाय पाहूया. चला नाव आमच्यापर्यंत आलाय रोहित पाटील ज्याच्या बॅटमधून मात्र हा षटकार येत असताना दिसलाय आणि टोटल मूव्स टू 23 नाव 23 धावा धावफलकावर. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 वर 7 ही टोटल पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला. रोहित पाटीलनं थोड्याशा अशा मित्रमंडळींनी थोड्याशा उंचावल्या असतील कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके आले तर 35-38च्या आसपास धावसंख्या जाऊ शकेल. शेवटचं षटक यावेळेचा हा चेंडू सरळ लेग स्टिकवर होता आणि सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होत असताना हाराकिरी पत्करले मी तर म्हणेन. 8वा धक्का इकडे बसलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना बाद होणारा फलंदाज विशाल गाताडे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर पोहोचा. शेवटचं षटक सुरू आहे. प्रेम गायकवाड आणि देवेंद्र घोगरे टेक इट सिरियसली. थोडंसं गांभीर्यानं घ्या. जाऊया गोलंदाजाकडे. राहुल भोईरचं शेवटचं षटक. ओ यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. वेगवान स्ट्रोक. बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता येतोय खणखणीत चौकार. स्क्वॉड मध्ये नाहीये आणि कुठेतरी त्याची उणीव बेलवली वारदोलीला भासते की काय. कल्पेश भोईर वारदोलीचा खेळाडू आज स्क्वॉड मध्ये नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये लढतोय त्यामुळे कुठेतरी संतुलन थोडंसं मी तर म्हणेन गडबडलंय.
स्लोवर वन करण्याचा प्रयत्न. हा चेंडू पाहिली जाईल दिशा या सिटीज पंचचा विचार करत असताना व्हाईट बॉलचा आउटसाइड ऑफ स्टंप. आणखीन एक धाव येत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये काही धावा बेलोली बारदोली संघासाठी येत असताना 28 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. 28 रन्स ऑन अ बोर्ड. एखादा फटका आला तर 35च्या पुढे लढण्याचं बळ मिळेल बेलोली बारदोलीला. 40 गाव प्रीमियर लीगचं दमदार आयोजन. हा चेंडू आपण पाहूया. इकडे मात्र अकून टप्प्यावर शॉट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंचांकडे पाहतात आषाढभूत नजरेनं. कोणती प्रतिक्रिया नाहीये. चेंडू निघून गेलाय. तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. अटेम्प्ट करावे लागतील आता मात्र. व्हाईट बॉल सुद्धा खोलात टाकला होता हा चेंडू. खरं तर फुटवर्कचा अभाव, खास करून जो आत्मविश्वास टेलेंटर्सकडे असतो तळाच्या फलंदाजांकडे, कारण चेंडू येताना वाटत होता फुल टॉस परंतु यॉर्क करून घेतला. तोच जर फुटवर्क असता पुढे येऊन फ्रंट फुटला हा चेंडू खेळता आला असता, परंतु कुठेतरी क्षमतेचे फलंदाज बाद झालेत. हा चेंडू सुद्धा सोडून दिलाय. बराच बाहेर निघालाय. सानाद व्हाईट बॉल. आणखीन एक रन अतिरिक्त स्वरूपामध्ये 29 धावा धावफलकावर. या 2 चेंडू नंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि तोपर्यंत मात्र 1 रन. पायीचा इशारा पंचांचा येत असताना आणि या धावसंख्येनं टोटल धावा झाल्या त्या 30 धावा. 30 धावांचा टप्पा अखेरीस ओलांडलाय, परंतु आता चेंडू हातामध्ये नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. बैरीनाथ 11 बेलोली बारदोली संघ या पहिल्या मॅच मध्ये साजेशी फलंदाजी झालेली नाहीये आणि त्याचमुळे थोडासा संघ चिंतेमध्ये आहे. टीम मॅनेजमेंट तुमचे दिनेशजी पाटील असतील. कुठेतरी एखादा मुख्य खेळाडू संघामध्ये नसेल तर बॅटिंग ऑर्डर सुद्धा तुम्हाला चेंज करावी लागते. या सगळ्या गोष्टी होतात बऱ्याच वेळेला. आई चेंडू इकडे मात्र फुल ऑन लेंथ होता. यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटल्यानंतर ही रन येताना दिसली आपल्याला. आणखीन एक एक्स्ट्राज मध्ये धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 षटकांचा खेळ समाप्त. सत्र पहिलं संपलंय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बहिरीनाथ 11 बेलोली बारदोली संघानं धावा जमा केल्या त्या 31 धावा 8 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि 32 धावांचे लक्ष्य मात्र ठेवण्यात आले. तर टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला कर्तेश्वर क्रिकेटला मोठे भिंगार धर्मेंद्र घोगरे आणि चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे प्रेम गायकवाड. करूया आपण टॉस. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये 4 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. सुरुवातीचे 2 संघ ज्यांच्यामध्ये सामना सुरू आहे. रॉबिन राऊंड मेथडच्या स्वरूपात खरं तर ही लीग खेळवली जाते. तर टॉस जिंकलाय तो कर्तेश्वर मोठे भिंगार संघानं. अभिनंदन धर्मेंद्र. सर्वात आधी निर्णय काय? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळताना? चाळीसगाव प्रीमियर लीग आपल्या संपूर्ण विभागामधील एक टॅलेंट सर्च करण्याचं कार्य करतंय आणि काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? चाळीसगाव टुर्नामेंटची पूर्ण वर्षभर आम्ही वाट पाहतो, कारण का खेळण्याची एक संधी असते आणि नवीन नवीन प्लेयरसाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो का आपला गेम दाखवण्याचा. पण मी तरी पण एक खंत व्यक्त करीन, टॅलेंट येतो पण तो टॅलेंट जातो कुठं? कधी तालुका हाफला कधी नवीन प्लेयर येतच नाही आहेत. तर मी विनंती करीन सर्वांना का जे खरंच टॅलेंटेड आहेत त्यांना तुम्ही तालुका हाफ किंवा ओपन हाफमध्ये घ्या. नक्कीच चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये एवढं टॅलेंट आहे तर एखादा खुल्या गटामधला संघ नक्कीच तयार होऊ शकतो. ही इच्छा प्रगट केली ती धर्मेंद्रनं. काय म्हणशील? समोर प्रेम गायकवाडचा संघ आहे, किती अभ्यास झाला या संघाचा? अभ्यास म्हणता काय येणार नाही. जशी मॅच सिच्युएशन असेल तसं सिच्युएशनमध्ये टाकून आम्ही प्रयत्न करू का चांगला करण्याचा. आणि प्रेम गायकवाड म्हटला तर रायगडचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे आणि चांगला एक त्यापेक्षा आउटफील्डचा चांगला माणूस आहे. आणि समोर पाहायला गेलं तर तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत? कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांना चांगलं सहकार्य मिळालंय. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कठीण होतं फलंदाजांना, त्याचा फायदा तुम्ही उठवणार का आणि कोणत्या गोलंदाजावर निर्भर असेल?
गोलंदाज तसे माझ्याकडे 7 आहेत, पण आघाडीचे गोलंदाज मी तर म्हणेन सुधीर लहाने, प्रीतम घोगरे, धीरज पवार आणि अजून एक 2-3 गोलंदाज आहेत. तर त्यांनी जर चांगलं टप्प्यावर गोलंदाजी केली तर आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. प्रेम गायकवाड टॉस विरोधामध्ये गेला, बॅटिंग करायची आहे, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू असं म्हणतोय प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन. काय एक्सपेक्ट करता? पहिल्या मॅच मध्ये 31 आल्यात, किती एक्सपेक्ट करताय तुम्ही? पहिली मॅच बघितली तर मला तर वाटतं थोडा चेंडूमध्ये पिचमध्ये थोडं कमी या वाटते, कारण बॉल जास्त उचली घेत नाही. त्याच्यानुसार आम्ही तर 50+ करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? चाळीसगाव प्रीमियर लीग दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन होते, नीटनेटकं आयोजन आपल्या विभागामधील. खरं तर यंगस्टारना खूप मोठी संधी आहे. काय म्हणशील यंगस्टारसाठी की एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाले त्यांना? सध्या तर बघायला गेलं तर आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या टीममध्ये चांगलं म्हणजे ओपन टीममध्ये कोण चांगला प्लेअर नाही आहे आपल्याला जात तिकडे, कारण त्यांना संधी मिळत नाही आहे. तर हाच चांगला प्लॅटफॉर्म आहे तर आपल्या विभागातील प्लेअरला पुढे जाण्याचा. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टननी हेच सांगितलं, यंगस्टारना मात्र पुढे आलं पाहिजे. तालुका निहाय संघ सुद्धा चांगला होऊ शकतो या विभागामधून. तर जाऊया मॅचकडे. पूर्वी टॉस बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कर्तेश्वर क्रिकेटला मोठे भिंगार धर्मेंद्र घोगरेनं, आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराची ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना. वंदन इंग्रजांना कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते दीपा पाटील साहेबांना. वंदन मराठी मन जपणारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. आणि वंदन त्यांनाही राष्ट्रहित जपणाऱ्या आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या तमाम मानवजातीला. मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग खेळाडू कक्ष बॅट आत घ्या. बेलवली बॅट तिकडेच्या बाहेर आहे, त्या आत घ्या प्लीज. जयंत त्या बॅट आत घ्या. बॅट त्या व्हाईट पडद्याच्या आतमध्ये बॅट येऊ द्या. बॅट येस. सामना सुरू होईल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रोहित पाटे, तर स्ट्राईकवर सलामीर ऋषी पवार, तर नॉन स्ट्राईकला मात्र जयवंत मिसाळ. धावा मात्र तुटपुंज्या, पण तुटपुंज्या धावांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील का? या मैदानानं 45 धावा वाचवल्यात, तर या मैदानानं 75 धावांचा पाठलागी केलाय. त्याच्यामुळे ज्याची गुणवत्ता चांगली, जो चांगला खेळला तोच विजयी होणार. कारण विजयश्री कोणाच्याही गळ्यामध्ये हार घालत नाही, कधीच ती कधीच पडत नाही. त्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात. ते काबाड कष्ट कोण करेल? पूर्वार्धामध्ये सचिन लहाने आणि टीमनं अफलातून गोलंदाजी केली आणि ताकदवान बेलवली वार्दोळ संघाला मात्र रोखून धरलं फक्त 31 धावांवर. 32 धावांचा तुटपुंज आव्हान घेऊन उतरला जरूर बेलवली वार्दोळ संघ, पण धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र ऋषी पवार आणि जयवंत मिसाळ सज्ज. पहिल्या चेंडूवर ऋषी पवारने 1 धाव कंप्लीट केली. राईट आर्म राऊंड द विकेट. गिरकी दिली आहे, फिरकी होती आहे आणि चेंडू मात्र गिरकी घे क्षेत्रक्षाला फसवलं जाते आणि चेंडू स्क्वेअरच्या दिशेने गेलाय. धाव मात्र मिळतील तब्बल 2. चांगला चेंडूला दिशा दिली आणि या 2 धाब्यानं मात्र आपलं खातं उघडलं जयवंत मिसाळनं. 3 धावा धावावरती लागतायत. अगदी सहज एकेरी दुहेरीवर जरी भर दिला तरी हा सामना सहज संपू शकतो. तो म्हणजेच IIC आणि जय हनुमान भिंगरवाडी संघ. परंतु कशा प्रकारची रणनीती राहणार आहे? राईट आर्म राऊंड द विकेट. रोहित पाटे याच्यावर मात्र हल्ला केला जातोय. एक चांगला फटका, आयोजकांचा वेळ वाचवणारा हा फटका आहे. काय सुरेख फटका, सामन्याला लवकर कलांनी द्यायची आहे. जयवंत मिसाळ आपली ओळख पटून देतोय, ठोकतोय. उत्तरार्धामधला पहिला षटकार. सुरेख फटकेबाजी, आयोजकांचा टाइम वाचवण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न फलंदाजीच्या क्रमातून. चांगला टॅपिंग क्रिकेट. एक चांगला षटकार आल्यानंतर आहे स्टँडर्ड खेळ. कारण एक चांगला षटकार लगवल्यानंतर 1 धावी घ्यायची असते, ही तुम्हाला टेस्ट क्रिकेट शिकवते. आणि शिकवलेलं ह्या क्रिकेटनं मात्र जयवंतनं आपली गुणवत्ता सिद्ध केली. ज्याप्रमाणे एक चांगला षटकार ठोकला रोहित पाटेला, त्यानंतर मात्र लगेचच 1 धाव घेत स्ट्राईक रोटेशन केलं आणि धावसंख्या पोहोचली तब्बल 10 मध्ये. सुंदर धावसंख्येला आकार दिला जातोय. हा मात्र निर्धाव चेंडू ऋषी पवारला.
ऋषी पवारनं 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे बिनबाद 10 धावा. फक्त 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. यासाठी फार झगडावं लागेल असं वाटत नाही, परंतु कशा प्रकारे 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरेख खोलवर टाकलेला टप्पा तेवढा सक्षमतेने खेळून काढलाय. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जाईल. चेंडू मागे वळून पाहणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर आणि येतोय हा आणखीन एक विजयाकडे आगेकूच करणारा चौकार. आणि पहिल्या षटकाचे सांग त्यानंतर मात्र काय सुरेख सुरुवात करतोय IICN जय हनुमान भिंगारवाडी संघ. धावफलकावर धावा लागतात बिनबाद तब्बल 14 धावा. आई बिना भिकारी. आई नाही तर काही नाही, पण जोपर्यंत आई असते तोपर्यंत आपल्या कुणाला त्याची किंमतही वाटत नाही. हे जगच तसं आहे. सगळं सरलं की मग जाणवतं, सगळं सुटून गेलं हातून की मग जाणवतं की काहीतरी राहिलंय. जगायचं राहून जातं, आपण फक्त जगत राहतो. 14 धावा धावफलकावरती लागलेत. निकेत पाटील गुंतवणूकदारांची भूमिका बजावताना इथे मात्र प्रहार केले जात आहेत. काय सुरेख फटका. जीवन मिसाळ गेल्या वर्षीचा फॉर्म पुन्हा एकदा कंटिन्यू करताना चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या परीनं संघाला सहज विजय प्रदान कसा केला जाईल यासाठी ठोकतो षटकार. पाटील मॅन फ्रॉम भातान गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. डावखुरी गोलंदाजी इथे मात्र पंच वळतील आणि दीपक पाटील सरांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतरची धाव मात्र येते. पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र आपण पाहतो दीपक पाटील सर पाडी, त्याचबरोबर संतोषजी पवार सर मोहपे आणि संजयजी मात्रे कामोटे. 3 दक्ष पंच आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. खोलवर टाकला टप्पा. चेंडू हवेत राहिला. रिकामी जागा हेरली आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल आर्यन, परंतु चेंडू मात्र सेफ लँडिंग होईल. धावा मात्र दिल्या जातील, कारण अगोदर लढण्यासाठी फार मोठं सामर्थ्य नाहीये. धावांचा डोंगर नाहीये, त्याच्यामुळे लढण्यासारखं नाहीये. खांदे पडले त्या तीळ मात्र शंका नाहीये, कारण हा सामना एकतर्फी जाईल. 9 धावांची गरज 22 चेंडूमध्ये, त्याच्यामुळे हा सामना नक्की एकतर्फी. आयोजकांचा वेळ सगळंच वाचवलं जाईल. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. हा सेलसाठी अफाट प्रयत्न राहिलेत. काय सुरेख प्रयास राहिलाय आणि फलंदाज मात्र होईल इथे बाद. नारपोली संघाच्या या रुपेशनं मात्र काय लाजवाब झेल टिपलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चालला होता जरूर, परंतु उत्तम लोस कॅच मात्र पकडला आणि पहिली विकेट मात्र इथे मिळवली आहे रोहित पाटीलनं. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे रुपेश गायकरला की इथे आपलं कर्तृत्व सिद्ध झालंय. मैदान आपलं आहे. ते यजमान पद मात्र 2 खेळाडू या संघामध्ये असतील, आर्यन आणि रुपेश. सुरेख कामगिरी. गोलंदाज रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे, तर जीवन केदारी ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच. खोलवर टप्प्याची गोलंदाजी जोरदार अपील केलं जात आहे. फेकी डायरेक्ट केली. निर्धाव चेंडू सांगता.
आदित्य मोरे आणि मी इलेव्हन जाणता राजा वारदुल यांच्याकडून मात्र जेवण मिसाळला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. उत्तम खेळ त्याचा राहिला आहे, परंतु इथे मात्र उत्तम खेळ जरूर राहिला आहे IICN जय हनुमान भिंगारवाडी संघाचा. पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला, नशिबाच्या आधारावर क्षेत्ररक्षण स्वीकारला, त्यानंतर मात्र नशिबाला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. त्याचे काबाड कष्ट केले, लढवलं, झुंजवलं बेदली बहादूर संघाला आणि गोलंदाजी सचिन लहाने आणि टीमनं मात्र आपलातून कामगिरी करत अक्षरशः रोखून धरलं फक्त 31 धाव्यांवर. आणि इथे मात्र 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय, तब्बल 25 धावा धावपळाकडे लागले. तर ऋषी पवार 3 चेंडूमध्ये 5 धावा, जीवन केदारी 3 चेंडूमध्ये 2 धावा आणि आता मात्र 18 चेंडू आणि 7 धावा. 18 चेंडू आणि 7 धावा. विचार केला जाईल, विचार विनिमय केला जाईल कशा प्रकारची गोलंदाजी राहील. डावखुरा गोलंदाज वापरला जाईल का, प्रयोग केला जाईल का, विचार विनिमय आकाश आणि टीम करते की पुन्हा एकदा रोहित पाटीलला द्यायचं की नवा गोलंदाज वापरून या मैदानाचा आढावा घ्यावा. एक स्ट्रॅटर्जी असणार आहे राजेश गायकर या टीममध्ये, त्याच्यामुळे रणनीतीचा खेळ असणार आहे. एखादा नवीन गोलंदाज वापरत धावपट्टीचा आढावा दिला जाईल का, विचार विनिमय केला जातोय. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहू की कोण गोलंदाजी करेल, काय रणनीती ठरली आहे एक्झॅक्टली. नवा गोलंदाज साहिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बेलोली गावचा हा एक उत्तम डावखुरा गोलंदाज साहिल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. धावा उरलेत 7, 18 चेंडू आणि 7 धावा आहे. नवा डाव मी म्हणेन की चांगली आहे रणनीती, कारण ज्याप्रमाणे धावा राहिलेत, धावा तर फार कमी राहिले, त्याच्यामुळे गोलंदाज वापरणं आणि यूज करणं ही चांगली गोष्ट आहे. ऋषी पवार हा सामना षटकामध्ये संपवेल का, जीवन केदारी या सामन्याला या षटकामध्ये सहज कलाटणी देईल का, की साहिल पाटील आपली गुणवत्ता सिद्ध करत हा सामना पुढच्या षटकामध्ये घेऊन जाईल का, काय घडतंय काय बिघडतंय. 18 चेंडू 7 धावा, सामना एकतर्फी यातील मात्र शंका नाही. ऋषी पवार ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू डावखुरा गोलंदाज साहिल पाटीलचा. ऋषी पवार ऑन स्ट्राईक. हलक्या हाताचे गोलंदाजी लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र ऋषी पवारनं सुखरूप आपला एंड बदललाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डावखुरा गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज, तर जीवन केदारी जाईल त्याला सामोरा. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू मात्र खूप दुरून गेला आणि पंच संतोषजी पवार सर वळतायत. सकाळ सत्रामध्ये मात्र वाईट बॉलचा इशारा करताना थोडासा सराव त्यांच्याकडून पाहिला. धावांचा दुष्काळ आणि त्याच्यामध्ये मात्र आणखीन अवांतर धावा 27 धावा दाबा करत लागतायत. हा चांगला चेंडू आहे, दिशा दिली आहे, कारण आता ओळखले की आता या सामन्यामध्ये फार काही उरलं नाहीये, त्याच्यामुळे एकेरी दुहेरीवर भर देत मोठ्या फटक्यांची आशानं बाळगता मात्र सामना कसा संपवायचा हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी मात्र हे चांगले प्रयत्न सुरू आहेत. 27 धावा धापाकडे लागतायत. 28 धावा. फुलटॉस. चेंडू हवेत राहिलाय, परंतु रिकामी जागा हेरली जाईल, सिंगलला कन्वर्ट केली जाईल. आर्यन चेंडू पर्यंत येईपर्यंत मात्र तिथे धाव कंप्लीट केली जाईल. आणि त्याच्यामुळे इथे स्टंप माईकचा आवाज आपण ऐकला. 28 धावा, 29 धावा या एका धाव्यानं सामना अगदीच एकतर्फी. त्याच्यामुळे पुढचा सामना लगेच रेडी राहायचा आहे. कर्तेश्वर भिंगार आणि त्याचबरोबर प्रेम गायकवाड अष्टे संघ आपण रेडी राहा प्लीज. अतिशय सुरेख खेळ राहिला या पहिल्या सामन्यामध्ये संपूर्ण IICN जय हनुमान भिंगारवाडी संघाचा. साहिल टू जीवन. चेंडू राहिला हवेत, भाया झेलच्या खाली येईल आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट. ही अशी विकेट्स देण्याची गरज होती का, षटकार मारून सामना संपवण्याची खरोखर गरज होती का. सिंगल डबल भर देत सामना जितक्या लवकर संपेल तितक्या लवकर संपवण्यासाठी प्रयत्न जिवंत करणं गरजेचं होतं. पण ग्रामीण क्रिकेट आहे, षटकार मारला ना योग्य दादा तरच किंमत आहे क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळेच
हा सामना सहज संपला तसा या षटकामध्ये सिंगल डबल भर देत, परंतु नाही षटकार मारत मला दाखवायचं की बाबा माझ्या मनगटामध्ये क्षमता आहे, मग माझी विकेट गेली तरी चालेल. जबाबदारी घेणं आणि क्रिकेट खेळणं ही फार मोठी जमेची गोष्ट आहे. चला नवीन फलंदाज, चला आता काय एवढा विचार करण्याची गोष्ट फार उरली आहे असं मला तरी वाटत नाहीये. 3 धावा काढायच्या पण कोणी काढायच्या हा प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. येस, इम्पॅक्ट प्लेअर दरवर्षी मागच्या 2 वर्षामध्ये सागर आगिवले हा बेलोली बारदूर संघाचा पार्ट होता. आज मात्र इम्पॅक्ट भिंगरवाडीकडून खेळताना आपण पाहतोय. त्याच्यामुळे इम्पॅक्टला संधी मिळतीये आणि इम्पॅक्ट प्लेअर षटकार मारून सामना संपवेल की आपल्या अक्कल हुशारीनं सिंगल डबलला भर देत तो सामन्याला कालाडणी देईल. साहिलची गोलंदाजी राहिली, 4 चेंडूमध्ये 4 धावा त्यानेही दिलेत. उत्तम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 1 वाईट त्याने टाकलाय, 1 विकेट त्याला मिळतीये. लईमध्ये येणं गरजेचं आहे. या सामना मात्र मी म्हणेन की बेलोली बारदूरसाठी प्रॅक्टिस सामना राहिलाय, त्याच्यामुळे इथून बरंच काय शिकण्यासारखी गोष्ट आहे. फुलटॉस चेंडू हाही राहिला हवेत, सिंगल घ्यायचीच नाहीये, फटका मोठा हवा आहे. पण 1 धाव मात्र सागरला मिळतीये आणि 1 धावेनं 30 धावा. 2 धाव्यांची गरज आहे, 2 धाव्यांची गरज फक्त उरली आहे. क्रिकेट मध्ये गाफील राहून चालत नाही, तुम्हाला लढावं लागतं, झुंजावं लागतं. हा मात्र चांगला फटका आहे, रिकामी जागा हेरली आहे. 1 बाउन्स ही मारेच्या बाहेर. ऋषी पवार आपली गुणवत्ता सिद्ध करतोय आणि या चौकाराने मात्र विजयाचा चौकार ठोकतोय. ऋषी पवार विजयी होतो. पहिल्या सामन्यात विजयाचा शिक्कामोर्तब लावला. IIC जय हनुमान भिंगरवाडी संघ. अप्रतिम गोलंदाजी राहिली, दर्जेदार खेळ राहिला आणि तेवढीच उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी राहिली आहे. आणि दोन धावा 2 विकेट्स या सामन्याचा सामनावीर ठरलाय साहिल लाने. सचिनची गोलंदाजी अप्रतिम राहिली ती मात्र शंका नाहीये, परंतु साहिलची गोलंदाजी एका षटकामध्ये 2 विकेट्स आणि 2 धावा दिल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. चला लाईनअप करा, विचार विनिमय केला जाईल. बेलोली बारदूर संघ विचार करेल आणि इथे मात्र लाईनअप केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली, दर्जेदार फलंदाजी राहिली आणि योगेश लाने आणि टीमने मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देत मात्र या सामन्यावर सहज विजय संपादन केलाय. अभिनंदन योगेश दादा आणि तुमच्या संपूर्ण टीमचं. तर त्याचबरोबर आता विनंती करेन मी सतीशजी पाटील, त्याचबरोबर